टुडे वी विल लर्न द न्यू मेडिसिन दॅट इज द स्ट्रॅमोनियम. तर आता ही जी स्ट्रॅमोनियम मेडिसिन आहे तर ती खूप इम्पॉर्टंट मेडिसिन आहे, कारण स्ट्रॅमोनियमचा म्हणजे माइंडवरती खूप वेळा ECQ वगैरे विचारतात किंवा CNS अपेक्षा जे ती कंपॅरिझनमध्ये सुद्धा विचारू शकतात. त्यामुळे ही मेडिसिन खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता स्ट्रॅमोनियम ह्या मेडिसिनला आपण म्हणजे एक म्हणजे रिकॉल करणारे एका स्टोरीच्या थ्रू. तर त्याच्यामध्ये तर स्ट्रॅमोनियममध्ये ही जी मेडिसिन आहे बेसिकली पेशंटला म्हणजे जे चिल्ड्रन्स वगैरे आहे त्यांच्यामध्ये दिली जाते. तर मग याची स्टोरी अशी आहे की एक चाइल्ड आहे जो की म्हणजे एका रूममध्ये आहे तो एकटा, आणि त्याला ना इपिलिप्सीचे अटॅक वगैरे येतात. आणि म्हणजे आता ही जी मेडिसिन आहे ना ती व्हाईट फ्लावरपासून बनते. तर व्हाईट फ्लावर म्हणजे कोणत्या ब्राईट थिंग्स वगैरे. तर मग हा जो काही चाइल्ड आहे ना त्याला डार्क थिंग आवडत नाही, म्हणजे जे फिअर वगैरे आहे त्याला डार्कनेसचं आहे, आणि त्याला ब्राईट म्हणजे त्याला डिझायर आहे फॉर कंपनी फ्रेंड्सची. आणि तो म्हणजे त्याला इपिलिप्सीचे अटॅक वगैरे येतात. आणि ज्यावेळेस तो हॅपी स्टेटमध्ये असतो तर त्यावेळेस तो खूप म्हणजे एक्साइटेबल मूडमध्ये असतो वगैरे, तो सिंगिंग वगैरे करतो, डान्स वगैरे करतो. परंतु ज्यावेळेस त्याचे एपिलिप्सीचा अटॅक वगैरे येतो तर त्याला म्हणजे मेंटल कंडिशन मॅनिया पण आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो चाइल्ड आहे तर तो खूप मग म्हणजे हिस्टोरिकल कंडिशन जी आहे तर ती त्याच्यामध्ये येते. त्यानंतर त्याचं कॉमन नेम आहे जॉन ॲपल. त्यानंतर याचे जे प्रूव्हर आहे तर ते आहे हॅनेमन सर. आणि याची जी फॅमिली आहे तर ती आहे सोलोनसची फॅमिली. त्यानंतर आहे स्पिअर ऑफ ॲक्शन. तर इंट्रोमध्ये काय आहे की ही जी मेडिसिन आहे तर ती एक ट्राय ऑफ डिलिरियममधली एक मेडिसिन आहे. म्हणजे की ट्राय ऑफ डिलिरियममध्ये कोणकोणते मेडिसिन येतात तर हायोसायमस, बेलोडोना आणि स्ट्रॅमोनियम. त्यानंतर स्पिअर ऑफ ॲक्शन म्हणजे कुठल्या ऑर्गनवरती ही मेडिसिन जी आहे तर ती ॲक्ट करते. तर त्यामध्ये आहे की जे ब्रेन, CNS, नर्व्स वगैरे माइंडवरती नाही का ही मेडिसिन ॲक्ट करते. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस. तर पॅथोजेनेसिसमध्ये जे CNS वगैरे आहे त्याला डिप्रेस जे आहे ते करतं, ते सिक्रेशन ऑफ जे आहे त्याला डिप्रेस वगैरे करतं. त्यानंतर आहे याचं कॉन्स्टिट्यूशन. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये फिजिकल मेकअप. तर फिजिकल मेकअपमध्ये आहे की ही जी मेडिसिन आहे तर ती चिल्ड्रन्समध्ये दिली जाते, जे यंग प्लिथोरिक चिल्ड्रन्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये. तर आहे त्याचं टेम्परामेंट, तर बिलस टेम्परामेंट आहे. आणि रिलेशन विथ हीट अँड कोल्ड. तर हा पेशंट जो आहे तर तो चिली असतो, म्हणजे त्याला हॉट थिंग्स पाहिजे असतात. आणि आता ही जी मेडिसिन आहे त्याचे गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये आहे की पेनलेसनेस इज द ग्रेट मेन फीचर. म्हणजे की हा जो काही चिल्ड्रन्स आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे त्याला पेन काहीच होत नाही, पण त्याला फिअर असते. तर फिअर कशाची असते, मग त्याला डार्कनेसची फिअर वगैरे असते. आणि त्याला काय पाहिजे, डिझायर फॉर कंपनी म्हणजे फ्रेंड्स वगैरे त्याला पाहिजे असतात. त्यानंतर आहे लॉकेसिटी, म्हणजे तो कॉन्स्टंटली बोलतो, सिंगिंग, डान्सिंग वगैरे करतो एक्साइटेबल मूडमध्ये. त्यानंतर हा जो काही चिल्ड्रन्स आहे त्याला मॅनिया पण आहे, कंजेशन वगैरे होतं, एक मेंटल डिसऑर्डर पण आहे. आणि याच्यामध्ये जे ते डिलिरियम वगैरे होतं. त्यानंतर आहे की ओमिटिंग वगैरे होते फ्रॉम राईज ऑफ पिलो माइंड. तर माइंडमध्ये काय आहे की मग ट्राय ऑफ डिलिरियम वगैरे आहे. तर मग तेच हायोसायमस, बेलोडोना आणि जे स्ट्रॅमोनियम वगैरे आहे तर त्याच्यामध्ये आहे लोकेसिटी. म्हणजे ड्युरिंग डिलिरियम जे येतं हा पेशंट इनकॉरंट टॉक वगैरे करतो, स्लिपिंग म्हणजे डान्सिंग वगैरे करतो आणि सिंगिंग पण. त्यानंतर काय की मॅनिया, म्हणजे याच्यामध्ये मेंटल कंडिशन पण आहे. त्यानंतर पेशंट डिस्पोजिंग फॉर द एफर्ट फॉर कंटिन्युअस प्रेइंग, म्हणजे तो कंटिन्युअसली प्रे वगैरे करतो. त्यानंतर डिझायर फॉर द कंपनी, लाईट अँड नॉट टॉलरेट ब्राईट ऑब्जेक्ट. परंतु त्याला म्हणजे लाईटची डिझायर आहे, परंतु तो एक ब्राईट म्हणजे जे काही लाईट वगैरे आहे तर ती टॉलरेट नाही करू शकत. त्यानंतर हॉल्युसिनेशन पण आहे त्याच्यामध्ये. डिलिरियम आहे, हाईड इन द कॉर्नर, डिफिकल्ट टू लोकेटेड. इमॅजिनेशन, ही इज द मेनी पेशंट असं तो त्याला वाटतं. अँड लाईंग क्रॉस व्हाईल, हेड इज मेनी पीसेस, म्हणजे हेडचे बरेच पीसेस वगैरे आहेत असं त्याला वाटतं. त्यानंतर काय स्कॅटर्ड हेड असतं त्याचं. आणि स्ट्रॉंग डिल्युजन आहे अबाउट हिज पर्सनॅलिटी. ही इज व्हेरी टॉल, डबल अँड पार्ट इज समथिंग इज मिसिंग असं त्याला वाटतं. इल्युजन, सीइंग द गोस्ट, डेंजर ॲनिमल. त्याला इल्युजन वगैरे होतं की ॲनिमल्स वगैरे आहेत किंवा गोस्ट आहे माझ्या आसपास. त्यानंतर काय अननॅचरल लँग्वेज, पीपल आर डायलेटेड, एलिमेंट फ्रॉम द शॉक, फ्राईट, सप्रेशन. आता पर्टिक्युलर्समध्ये काय आहे की हा जो काही चिल्ड्रन्स आहे तर त्याच्यामध्ये हेडेक वगैरे होतं. तर हेडेकमध्ये आहे त्याचं कॉजेशन की म्हणजे ब्राईट लाईटने वगैरे होतं. आणि त्याचं लोकेशन आहे की फोरहेडला होतं. आणि त्याला रिलीफ भेटतं बाय ऑर्म थिंगने. त्यानंतर कन्वर्जन पण होती इपिलिप्सी वगैरे. तर त्याच्यामध्ये काही लाईटने होतं वगैरे, आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन वगैरे जे ती फिलिंग असते. आणि वॉटरचे म्हणजे फिअर वगैरे असतं, हायड्रोफोबिया. त्यानंतर फिवरमध्ये पण डिलिरियम वगैरे आहे, इंटरमिडिएट आहे, चिल आहे. त्यानंतर आहे आता जनरल मॉडेलिटीज. तर त्याच्यामध्ये आहे ॲग्रेवेशन. तर ॲग्रेवेशन आहे मग त्याला डार्कनेसने, अलोनने, वॉटर अँड ब्राईट लाईटने. ॲम्ब्लोरेशन आहे मग ब्राईट लाईट, कंपनी अँड ऑर्म थिंग.